देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट. फडणवीस हुशार आणि प्रामाणिक राजकारणी. शरद पवारांसह उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांवर कौतुकांचा वर्षाव. शेतकऱ्यांकडून शासन 1 रुपया घेतं. शासन भिकारी आहे, शेतकरी नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त विधान. तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं. मुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा टोचले कान. राजीनामा देणार नाही. राजीनामा देण्यासारखं घडलंय तरी काय? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा उलट सवाल. आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. कोकाटेंचा इशारा. रमी प्रकरणाबाबत माणिकराव कोकाटे यांना पक्षाकडून समज. कोकाटेंच्या वर्तणुकीवर पक्ष नेतृत्व नाराज. पक्षानं विचारला जाब. पक्षाकडून कोकाटेंवर कारवाई होणार का याकडे लक्ष. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. तर नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचं एकत्रित आंदोलन. मनोज जरांगे पाटील यांनी घेतली छावाचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील यांची भेट. सूरज चव्हाणांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीनंतर घाडगेंवर उपचार सुरू. महायुती सरकार म्हणजे रमी रमणी आणि हनी ट्रॅप महामंडळ. सामनातून खासदार संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. रमी रमणीच्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय. राऊतांचा घणाघात. योगेश कदमांच्या आईच्या नावावरील बारमध्ये अश्लील डान्स चालतो. अनिल परबांचा आरोप. उद्या मुख्यमंत्री फडणवीसांना पुरावे देणार असल्याची माहिती. हनी ट्रॅप प्रकरणी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सुरुवात. अधिकाऱ्यांनी त्या हॉटेल व्यावसायिकाच्या संस्थांना मदत केली का याची चौकशी होणार. जमिनींच्या व्यवहारांबाबतही सखोल तपास. हनी ट्रॅपमधील मोठे मासे मंत्रालयात. संजय राऊतांचा आरोप. तर मातोश्रीवरील फोटो असल्यास ठाकरेंवर आरोप करू का? लोढासोबतच्या फोटोवरून गिरीश महाजनांचा राऊतांना सवाल. कल्याणमध्ये रुग्णालयातील मराठी रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण. गोपाल झा या परप्रांतीय तरुणाकडून मारहाण. महादेव मुंडेंचा मानेजवळचा मांसाचा तुकडा गायब झाला होता. बाळा बांगरने केलेल्या दाव्याला पंचनाम्यातून पुष्टी. मांस हाडं वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवल्याचा बांगर यांचा आरोप. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 4 ऑगस्टला. कोर्टाचा वाल्मिकला दिलासा नाहीच. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी. उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर दोन्ही सभागृहात गदारोळ. कामकाज तहकूब करण्याची वेळ. तर उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा स्वीकारला. वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांवर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव. फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर. कृषी महाविद्यालयात वृक्षारोपण. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम. मोदी शहांकडून शुभेच्छा तर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. फडणवीस आणि अजितदादांची जोडी तुटायची नाही. दोघांच्याही वाढदिवसादिनी पुण्यात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. तर फडणवीसांच्या दीर्घायुष्यासाठी आमदार समाधान आवताडेंकडून विठ्ठलाची महापूजा आणि आरती. बीडच्या गेवराई तालुक्यातील शिक्षकाचा धक्कादायक कारनामा. पाण्याच्या बाटलीतून शाळेत आणली दारू. गावकऱ्यांनी केला भांडाफोड. पोलीस ठाण्यात दिली तक्रार. परिचारिका संपावर तोडगा नाहीच. 5व्या दिवशी ही नियोजित शस्त्रक्रिया रद्द. रुग्णांची फरफट सुरूच. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर कायम. मुंबईत पुढचे काही तासही पावसाचेच राहणार. खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन. कोकण आणि विदर्भात आजपासून 27 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस. मराठवाड्यातही पावसाचं दमदार कमबॅक. अनेक जिल्ह्यांना झोडपलं. जम्मू काश्मीरला मुसळधार पावसानं झोडपलं. राजौरी भागात नद्यांना पूर. हिमाचल प्रदेशलाही अतिमुसळधार पावसाचा इशारा. उद्यापासून पश्चिम रेल्वेच्या गणपती विशेष गाड्यांचं बुकिंग सुरू होणार. बोरिवली, वसई, पालघर, भिवंडीतून विशेष गाड्या सुटणार. कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी भरभरून दान. 2.25 कोटी रुपयांचं दान जमा. 12 दानपेट्यांमध्ये देणगी मूल्यांची मोजदाद पूर्ण.